रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी क्रमांक 653 पासून. हे बुद्धिमंत अर्जुना, आता अज्ञान ज्याला म्हणतात तेही त्याच्या लक्षणावरून स्पष्ट सांगतो. धनंजया, ज्ञान समजल्यावर अज्ञान सहज ओळखता येते, कारण जे ज्ञान नव्हे तेच अज्ञान होय. हे पहा, दिवस संपल्यावर मग रात्रीचीच वेळ उरते, कारण दिवस आणि रात्र या दोघांवाचून तिसरा प्रकार नाही. त्याप्रमाणे ज्या ठिकाणी ज्ञान नाही तेच अज्ञान होय. तथापि अज्ञानाची काही लक्षणे तुला सांगतो. आपली प्रतिष्ठा व्हावी म्हणून लोक आपल्यास मान केव्हा देतील याची जो वाटच पाहत असतो. लोकांनी आपला सत्कार केला म्हणजे तो संतोष पावतो आणि गर्वाने पर्वताच्या शिखरा इतका चढून जाऊन खाली उतरत नाही. अशा पुरुषाचे ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते असे तू समज. आणि स्वधर्म आचरणाविषयी पिंपळाची मुंज केल्यावर त्यास जो दोर बांधतात त्याप्रमाणे किंवा पार बांधतात त्याप्रमाणे, देवळातील कुंचा वाटेल तितका उपयोगास येतो त्याप्रमाणे लोकात आपली कृतकर्माची जो प्रसिद्धी करत असतो. आपल्यास येत असलेल्या विद्येची आपल्या मुखाने तो प्रसिद्धी करतो. आपल्या हातून घडलेल्या सत्कृत्याबद्दल लोकांमध्ये डांगोरा पिटतो. त्याप्रमाणे ज्या कृत्यापासून आपली प्रतिष्ठा वाढेल ती कृत्ये नेहमी तो करत असतो. आपली दिवसातून 3दा स्नान करून अंगास अत्तर वगैरे लावून शरीर जसे नटवतो, प्राण्यांचे पूजन करण्याविषयी मात्र कंटाळा करतो, तो अज्ञानाची खाण आहे असे तू समज. ज्याप्रमाणे रानात वनवा पेटल्याबरोबर स्थावर जंगम याचा विचार न करता सर्व पदार्थ तो अग्नी जाळतो, त्याप्रमाणे ज्याच्या आचरणापासून सर्व जगात दुःखच होते, तो सहजगत्या जे भाषण करतो ते मनुष्याचे हृदयात तीक्ष्ण पहारीच्या टोकाप्रमाणे भेटते. ज्याचे सर्व बेत हे जनास विषाहूनही घातक असतात, त्याचे ठिकाणी अज्ञान आहे. फार काय सांगावे, तो अज्ञानाचे माहेरघरच होय आणि त्याचे जिने म्हणजे हिंसेचे आश्रयस्थानच होय. भाता फुंकला म्हणजे जसा तो वाऱ्याने फुकतो, तोच वारा नाहीसा झाला की लागलीच तो दबतो, तसा लाभ झाला असता जो चढून जातो आणि हानी झाली असता दुःखमग्न होऊन जातो. वावटळी सापडलेली धूळ ज्याप्रमाणे आकाशापर्यंत उंच उडते, त्याप्रमाणे लोकांनी स्तुती केली की तो हर्षाने फुकतो. थेंबर पाण्याने ज्याप्रमाणे चिखल ओला होतो आणि वारा सुटल्यावर लगेच हडकतो, त्याप्रमाणे कोणी थोडी निंदा केली तरी वाईट वाटून कपाळ धरून तो बसतो. तसेच ज्याला मान अपमान दोन्ही सहन होत नाही, त्याचे ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते. जो मनात एक तोंडाने दुसरेच बोलून दाखवतो, एकाला वचन देतो आणि दुसऱ्याला मदत करतो, पारधी मृगास चारा घालतो ते केवळ अपकार बुद्धीने, त्याप्रमाणे जो एखाद्याचे पालन करतो परंतु अंतर्यामी त्याचा घात करण्याविषयी हेतू धरतो. शेवाळ्याने लिप्त झालेली शिळा ही वरकांती हिरवीगार दिसते किंवा निंबोळ्या पिवळ्या धमक दिसतात, त्याप्रमाणे ज्याची कृत्य केवळ बाह्यकारी उत्तम दिसतात, त्या मनुष्याचे ठिकाणी अज्ञान निसंशय आहे असे तू पक्के समज. आणि गुरुकुलाचे नाव घ्यायला त्याला लाज वाटते. गुरुसेवेचा जो तिटकारा करतो आणि गुरुपासून आपल्यास विद्या प्राप्त झाली आहे त्यालाही तो मानत नाही. गुरुसेवेचा ज्याने तिटकारा केला आहे अशा मनुष्याचे नाव घेऊन वाचेला जे पातक लागते, त्या पातकाचे प्रायश्चित्त म्हणून गुरु भक्त जो आहे त्याचे नाव घेऊन आपण त्याचे प्रायश्चित्त करू शकतो असे माऊली सांगतात. आता अज्ञानाची दुसरी चिन्हे आहेत ती माऊली सांगतात ती आपण पाहू. रामकृष्ण हरी.